रात्रीचे ठीक 12 वाजले होते. अख्खं गाव ताण देऊन घोरत पडलं होतं. पण गावाबाहेरच्या त्या जुन्या, ओसाड पडलेल्या वाड्याच्या दारात एक तरुण उभा होता. वारा सुटला की वाड्याचे जुने लाकडी दरवाजे किर्र कचाकच असा अंगावर काटा आणणारा आवाज करायचे. गावातला कोणताही माणूस दिवसासुद्धा या वाड्याच्या आसपास फिरकायला घाबरायचा. लोकांना वाटायचं तिथे भूत-पिशाच राहतात आणि जो कोणी रात्री तिथे जातो तो जिवंत परत येत नाही. पण आज त्याच वाड्याच्या दारात आपला दत्तू एक टॉर्च घेऊन उभा होता. छातीच्या त्याची छातीची धडधड वाढली होती. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्याने एक मोठा सुस्कारा सोडला आणि वाड्याच्या महाकाय दरवाजाला हात लावला. दरवाजाला हात लावताच आतून वटवाघळांचा थवा जोरात ओरडत बाहेर आला. दत्तू जागच्या जागी दचकला. त्याच्या हातातली टॉर्च सुटता सुटता वाचली. पण त्यानं पाऊल मागे घेतलं नाही. कारण आज त्याला या वाड्याचं गुपित शोधायचं होतं. नक्की काय होतं त्या जुन्या वाड्यात? त्याची दहशत अख्ख्या तालुक्यात का पसरली होती? लोक म्हणायचे की रात्री 12 वाजता तिथून घुंगरांचा कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो. काहींनी तर रात्रीच्या अंधारात तिथं एक भयानक सावली फिरताना पाहिल्याचा दावा देखील केला होता. पण आज दत्तूनं मनाशी पक्क निश्चय केला होता की या अफवांमागचं नक्की काय सत्य आहे ते जगासमोर आणायचंच. दत्तूनं हळूच पाऊल टाकत वाड्याच्या मुख्य चौकात प्रवेश केला. वाड्याच्या भिंतीवरून चुना निखळला होता आणि सगळीकडे कोळ्यांची मोठी जळमटं लागली होती. जमिनीवर वाळलेली पानं पसरलेली होती. त्यांच्यावर पाय पडताच कुकरीसारखा आवाज येत होता. दत्तूनं टॉर्चचा प्रकाश चहूबाजूनं फिरवला. तिथले जुने खांब जणू काहीतरी गुपितं सांगत होते. अचानक दत्तूला मागून कोणीतरी पावलं टाकत आल्याचा भास झाला. खसखस खसखस असा. त्यानं दचकून मागं पाहिलं, पण तिथं अंधार आणि शांतता होती. दुसरं काहीच नव्हतं. हा माझ्या मनाचा भ्रम आहे, असं स्वतःला समजावत दत्तू पुढं सरकला. वाड्याच्या उजव्या बाजूला एक जुनी अंधारी खोली होती. तिथून थोडा विचित्र वास येत होता. दत्तूनं त्या खोलीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल टाकताना त्याची धडधड वाढत होती. जणू काळजाचा ठोका चुकणार होता. खोलीच्या दारावर पोहोचताच त्याला आतून एक वेगळाच मंद प्रकाश दिसला. बापरे! ओसाड वाड्याच्या रात्रीच्या वेळी हा प्रकाश आला कुठून? दत्तू मनातल्या मनात प्रचंड घाबरला. त्याने आपले बारीक डोळे करून आणि खोलीच्या आत डोकावून पाहिलं. खोलीच्या कोपऱ्यात एक जुना कंदील जळत होता. तिथं कोणीतरी बसलेलं होतं. त्या कृतीनं अंगावर एक गोंधळी पांघरलेली होती आणि ती खाली वाकून जमिनीवर काहीतरी करत होती. तेवढ्यात वाड्याच्या भिंतीवर असलेल्या जुन्या घड्याळात रात्रीचे ठीक 12 वाजले आणि दत्तूचा थरकाप उडायला लागला. त्या पांघरलेल्या घोंगडीमधून आकृतीनं हळूच आपले तोंड मागे फिरवले. दत्तूनं टॉर्चचा उजेड थेट त्या चेहऱ्यावरच टाकला आणि दत्तू आश्चर्याचा धक्का बसला त्याला. ती आकृती दुसरं तिसरं कोणी नसून गावातल्या सगळ्यात श्रीमंत आणि प्रतिष्ठित सावकार राजाराम होता. होय, ज्या सावकाराला अख्खं गाव पुंजायचं तो रात्री 12 वाजता या ओसाडवाड्यात लपून बसला होता. सावकाराच्या हातात एक भली मोठी पिशवी होती आणि तो जमिनीवरची माती कुदळीनं उकरत होता. दत्तूला पाहताच सावकाराच्या हातातली कुदळ खाली पडली आणि चेहरा पांढरापकट झाला. सावकार सापडत आणि भीतीनं थरथर कापला आणि दत्तूला म्हणाला की तू दत्तू इथं काय करतो यावेळी? दत्तूनं पाहिलं की सावकारानं उकरलेल्या त्या खड्ड्यात सोन्या चांदीचे दागिने आणि नोटांचे मोठे बंडल लपवलेले होते. तर हे आहे आपल्या वाड्याचे गुपित. दत्तूनं गरजून म्हणाला.
त्या सगळ्यांचा भीतीचा थरार एका क्षणात पळून गेला. सावकार राजारामानं गावातल्या भोळ्याबाबड्या शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हडपल्या होत्या आणि तो सगळा काळा पैसा आणि हडपलेलं धन या ओसाड वाड्यात आणून लपवायचा. लोकांनी या वाड्यात येऊ नये म्हणून सावकारानं स्वतः रात्री इथं वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या. तोच रात्री वाड्यात दिवे लावायचा, घुंगरांचे आवाज करायचा आणि भुताच्या अफवा उठवायचा, जेणेकरून तिथे कोणी येणार नाही. सावकार राजाराम दत्तूच्या पाया पडू लागला आणि म्हणाला, की दत्तू, तू कोणाला काही सांगू नको. मी तुला यातला अर्धा हिस्सा देतो. पण दत्तू हा कष्टाचा आणि प्रामाणिक मुलगा होता. तो असल्या काळ्या पैशाला भुलणारा नव्हता. दत्तूनं स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, की सावकार, हा पैसा तुमचा नाही, माझ्या गावातील गरीब शेतकऱ्यांच्या रक्तापाण्याचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तूनं संपूर्ण गावाला आणि पोलिसांना त्या ओसाड वाड्यात नेले. सावकाराचे थडगे उघडून त्यांचे सगळे पाप गावासमोर आणले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. वाड्याचे ते तटकीचे रहस्य सुटले आणि गावाला समजले, भूत वाड्यात नव्हते, तर सावकाराच्या मनात आणि स्वार्थामध्ये होते. सावकाराचे हडपलेले धन आणि जमीन गावकऱ्यांना परत मिळाल्या, ज्यामुळं गावकऱ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते. जगात कोणतंही भूत किंवा अंधश्रद्धा नसते. माणसाची भीती आणि त्याचा स्वार्थ हेच सर्वात मोठे भूत असतं. वाईट कर्माचा घडा एक ना एक दिवस नक्की भरतो, जसं सावकाराचे पाप उघडे पडले. जर आपण एखाद्या गोष्टीला आंधळेपणानं घाबरत राहिलो, तर चुकीचे लोक त्याचा फायदा उठवतात. त्यामुळं कधीही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. डोळसपणे आणि धैर्यानं सत्याचा शोध घ्या, कारण सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो.